नमस्कार. मागच्या एपिसोडमध्ये आपण फॅटी लिव्हर म्हणजे काय हे बघितलं. तुम्हाला समजा फॅटी लिव्हर असेल, तर तुम्ही तुमच्या लिव्हर फंक्शन टेस्ट करून फॅटी लिव्हर आणि लिव्हर फंक्शन टेस्ट याचं कोरिलेशन बिल्ड करायला पाहिजे आणि आपल्याला समजत नसेल, तर तज्ञांची माहिती घ्यायला पाहिजे. पण मी बघतोय, की आपल्याला ना हार्ट व्यवस्थित माहीत असतं, किडनी व्यवस्थित माहिती असते. पण लिव्हर म्हणजे प्रकार काय हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. तर आपण आज जो माणूस रोज लिव्हरशी डील करतो, अशा एक्सपर्ट पवन सरांकडून हे समजून घेऊया, की नेमकं लिव्हर म्हणजे काय? लिव्हर काय काम करतं? ते आपल्या शरीरासाठी का महत्वाचं असतं? सो लिव्हर हे पोटातला सगळ्यात मोठा अवयव आहे तसं बघायला पाहिलं तर. नॉट लेंथ वाईज, वेट वाईज. सो भारतीयांची लिव्हर 1 ते 1.5 किलोची असते साधारण आणि हा पोटातला उजव्या भागात बसलेला अवयव आहे. राइट अप्पर क्वाड्रंट आम्ही असं म्हणतो. आता लिव्हरची कामं सांगायची म्हटली तर आजचा दिवस अपुरा पडेल आपल्याला. पण 500 पेक्षा जास्ती कामं लिव्हर करत असते आणि लिव्हरला पोटातली केमिकल फॅक्टरी असं म्हणतात. का? कारण आपण जे काही खात असतो, पीत असतो, हे सगळं आपल्या पहिल्यांदा जठरामध्ये आणि इंटेस्टाईनमध्ये जातं. इंटेस्टाईनमध्ये एकदा गेलं, की इंटेस्टाईन काय करतं, की हे जे आपण खातो, औषधं, जेवण, जे खातो-पितो, हे सगळं करतं. त्यातले महत्त्वाचे घटक ॲब्सॉर्ब करतं. हे सगळं इंटेस्टाईनचं ब्लड पहिल्यांदा लिव्हरमध्ये जातं. ह्याला पोर्टल सर्क्युलेशन म्हणतात. हा जे काही ब्लड इंटेस्टाईनमधून लिव्हरकडे जातं, हे लिव्हरमध्ये पहिला स्टॉप गॅप आहे, जिथं हे सगळं ब्लड फिल्टर होतं. त्यामुळे लिव्हर हा मोठा पोटातला फिल्टर आहे, जो टॉक्सिन्स काढतो. औषधं, गोळ्या, त्यांचं कन्स्ट्रक्शन, डिकन्स्ट्रक्शन हे सगळं लिव्हरमध्ये होत असतं. आपण जे काही खाऊ त्याचं. डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस होते आणि हे प्युरिफाईड गोष्टी फक्त रक्तामध्ये उतरतात. म्हणून खूपदा आपल्याला आजार होत नाहीत. जरी आपण वायफळ काहीतरी खाल्लं किंवा इकडे-तिकडे मजा केली, तरी लिव्हर आपलं हे तुमचं टॉक्सिन्स थोपवायला मदत करतं. दुसरं इम्युनिटी बिल्डअप. लिव्हर हा वन ऑफ द इम्पोर्टंट पार्ट आहे, जो आपली इम्युनिटी बिल्ड करतो आणि मेंटेन ठेवतो. आता इंटेस्टाईनमध्ये आपल्याला माहिती आहे, की मिलियन्स ऑफ जंतू आहेत सगळ्यांच्या पोटामध्ये. त्याच्यामध्ये चांगले जंतू आहेत आणि खराब जंतू आहेत. पण हे इंटेस्टाईनचे जंतू आपल्या रक्तामध्ये कधीच उतरत नाहीत. का? कारण इंटेस्टाईन जी ट्यूब आहे, तिचं सील जे आहे, ते लिव्हर मेंटेन करतं. हे सील तुटतं जेव्हा लिव्हर आजारी पडतंय, जेव्हा लिव्हरला सिरोसिस होतो, तेव्हा हे सील तुटतं आणि इंटेस्टाईनचे बॅक्टेरिया रक्तामध्ये उतरायला लागतात आणि किंबहुना पोटाच्या पाण्यामध्ये मग पोटात पाणी व्हायला लागतं आणि पोटाच्या पाण्यामध्ये उतरायला लागतात. म्हणून लिव्हर खराब झाली, की लोकं वारंवार आजारी पडायला लागतात. कारण हे सील तुटलेलं असतं. हे दुसरं सो इम्युनिटी बिल्डअप हे लिव्हरचं महत्त्वाचं काम आहे. नंतर प्रोटीन्स बनवणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आपल्या शरीरामध्ये जे अल्ब्युमिन आहे, त्याची फॅक्टरी लिव्हर आहे. त्यामुळे जर लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये तुम्ही पाहिलं, की सीरम अल्ब्युमिन किती आहे, प्रोटीन्स किती, ह्याचं बॅलन्स हे लिव्हर ठेवत असतं. नंतर लिव्हरमध्ये खूप सारे महत्त्वाचे घटक बनतात, जे रक्त गोठण्यासाठी इम्पोर्टंट असतात. तर रक्त गोठण्यासाठी जसं आपल्याला प्लेटलेट्स लागतात, तसे काही घटक लागतात, ज्यांचं मेजर प्रोडक्शन हाऊस लिव्हर आहे. लिव्हर आजारी पडली, की रक्त पातळ व्हायला लागतं. ते लिव्हरच्या आजारी लोकांना माहिती आहे, की मग सगळीकडे ब्लू काळे-निळे पॅचेस यायला लागतात. प्लेटलेट कमी राहायला लागतात. आय-एन-आर, पी-टी-आय-एन-आर ही टेस्ट आहे, ज्याच्यामध्ये आम्ही मोजतो, की लिव्हरचे जे रक्त गोठण्याचे घटक आहेत, त्याची मात्रता किती शरीरामध्ये, हे पी-टी-आय-एन-आर या रिपोर्टमध्ये कळत असतं. सो हे असे वेगळे-वेगळे टेस्ट आहेत, ह्याच्यामध्ये लिव्हरचे फंक्शन्स मोजण्याचा प्रयत्न केला जातो. 100% फंक्शन लिव्हरचं जगामध्ये कोणीही मोजू शकणार नाही. हे फक्त देवालाच ठाऊक आहे, की किती काम करते. त्यामुळे खूपदा मला प्रश्न येतो, की ही लिव्हर किती दिवस चालेल? ह्याची उत्तरं खूपदा ॲक्युरेटली देता येत नाही. त्यामुळे आम्ही पर्सेंटेज सांगतो किंवा जसा-जसा कालावधी जाईल, तशी-तशी उत्तरं ह्यांचा उलगडा व्हायला लागतो. थोडक्यात ते सांगायचं झालं तर आपल्या शरीराचा फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स येस. लिव्हर आहे. मोठा डिफेन्स आणि ज्या लोकांना माहीतच नाहीये. हां, असं. करेक्ट. म्हणजे फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स आहे, पण आपण त्याच्याबद्दल गंभीरच नाही आहोत. पण मग हे तुम्ही लिव्हर फंक्शन टेस्टमधले एन्झाईम्स सांगितले होते, जे जर वाढले असतील तर, ते काय असतं? सी लिव्हर फंक्शन टेस्ट हे मिझनोमर आहे. वी कांट रिअली जज लिव्हर फंक्शन ऑन धिस टेस्ट. ह्याच्यावरती आपण ॲक्चुअली दीज आर लिव्हर इंजुरी टेस्ट. म्हणजे लिव्हरला इंजुरी झाली, लिव्हरला इजा झाली, तर तुम्ही मोजणार कसं? तर लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये तुम्हाला बिलिरुबिन दिसतं. त्यात सिरम टोटल बिलिरुबिन असतं, सीरम बिलिरुबिन म्हणतो. नंतर ट्रान्स अमायनायटिस म्हणजे एस-जी-ओ-टी, एस-जी-पी-टी किंवा ए-एस-टी-एल-टी असतात आणि अल्कलाईन फॉस्फेटेज, गामा-जे-टी हे पित्ताचे टेस्ट्स असतात. पित्ताच्या नळ्यांचं काम हे सांगत असतात. कारण लिव्हरमध्ये 3 मोठ्या वेगळ्या-वेगळ्या पेशी आहेत. त्यामधले हिपॅटोसाइट आली,
आणि बाईल डक्ट्स आल्या आणि मग बाकीच्या पेशी आल्या, इम्युनिटी रक्तवाहिन्या. बिल्डमच्या रक्तवाहिन्या आल्या. तर हिपॅटोसाइटला इंजुरी झाली की एसजीओटी वाढायला लागतात. मग ते फॅटी लिव्हरमुळे असू दे, ऑल्कोमुळे असू दे, ड्रग्जमुळे असू दे, काही वेगळी कारण हिपॅटायटिस, व्हायरल हिपॅटायटिस आलं, की ह्याच्यामध्ये एसजीओटी वाढायला लागतात या लोकांच्या. बाईल डक्टला इंजुरी असेल किंवा कोलेस्टसिस म्हणतो आम्ही याला, ह्याच्यामध्ये बिलिरुबिन वाढतं किंवा अल्कलाइन फॉस्फेटेज, गामा जेटी हे पॅरामीटर्स वाढायला लागतात. आणि लिव्हर ॲक्चुअल सिंथेटिक फंक्शन म्हणजे लिव्हरचं काम कसं चाललंय हे प्रोटीनवरती कळतं. त्यामुळे मी अल्ब्युमिनचा एक तुम्हाला रिमार्क केला होता, की ज्या लोकांचं सीरम अल्ब्युमिन ड्रॉप व्हायला लागतं, ह्याचा अर्थ कदाचित फक्त लिव्हरच नाही, बाकीचं पण कारण आहेत अल्ब्युमिन कमी व्हायला. पण लिव्हरचं काम कमी झाल्यामुळे सीरम अल्ब्युमिन कमी व्हायला लागेल. अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन ह्याचा बॅलन्स चुकतो. मग अल्ब्युमिन कमी होतं, ग्लोब्युलिन वाढतं. ह्याला रेशो चेंज होतो आणि आय-एन-आर, पी-टी-आय-एन-आर म्हणजे प्रोथ्रोम्बिन टाईम हे वाढायला लागतं कारण लिव्हर ते घटक बनवत नाहीये. धिस इज हाऊ वी इंटरप्रेट लिव्हर फंक्शन टेस्ट. त्यामुळे लिव्हर फंक्शन टेस्ट पेक्षा लिव्हर इंजुरी टेस्ट जास्ती आहेत त्या. धिस इज हाऊ इट करेक्ट. इज. सो या इंजुरी टेस्टना आपण ब्रॉडली 3 कॅटेगरीजमध्ये डिव्हाईड करतो. एक ज्या लिव्हरचं कार्य म्हणजे सेल्युलर लेव्हलचं कार्य सांगतात, एक जे बाईल लेव्हलचं कार्य सांगतात आणि एक कोॲग्युलेशन लेव्हलचं कार्य ठरतात. पण मग मला सगळ्यात अडचण किंवा काळजी अशी वाटते, की बऱ्याचदा लिव्हरचं काम खराब होत आहे, हे आपल्याला कळतच नाही लवकर. म्हणजे पेशंटना त्याचे काही फारसे तक्रारीच येत नाहीत. असं का होतं? करेक्ट. सो इट्स अ ब्युटी. कारण काय आहे, की लिव्हर देवाने जी लिव्हर दिली ना तुम्हाला 1-1.5 किलोची, ह्याच्यामध्ये रिझर्व्हज खूप दिलेत. त्यामुळे 70% लोकांना 25% लिव्हर पुरेशी आहे काम करायला. ठीक आहे. दॅट इज वन ऑफ द दॅट रिझन इज ऑफ हां. ट्रान्सप्लांटेशन ऑल्सो? करेक्ट, करेक्ट. त्यामुळे काय होतं, की लिव्हर पहिला प्रश्न मला पेशंट येऊन विचारतो, की "बाबा मला काही त्रासच होत नाही." मग त्रास खूपदा असं वाटतं, की ह्या डॉक्टरांनाच आहे फक्त, हे लिव्हर फंक्शन टेस्ट बघून. पण तसं नाहीये. कारण लिव्हर 60-70% जेव्हा काम पेशी खराब होतात, तेव्हा तुम्हाला लिव्हरचे सिम्प्टम्स दिसायला लागतात. एस्पेशली सिरोसिसच्या आजारामध्ये. ॲक्यूट हिपॅटायटिस जेव्हा ॲक्यूट इंजुरी होते, तेव्हा पटकन कळतं. म्हणजे पाण्याची कवीळ झाली. ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिला सिम्प्टम नॉशिया आणि व्हॉमिटिंग येतो. कावीळ यायच्या आधीसुद्धा. त्यामुळे भूक लागायचं थांबून जातं आणि उलटी व्हायला लागते. अन्न बघितलं की वास आला की त्याची खाण्याची इच्छा निघून जाते. हे ॲक्यूट सिम्प्टम झाले. पण क्रॉनिक आजार म्हणजे जे लाँग टर्म आजार असतात, त्याच्यामध्ये सिम्प्टम फार उशिरा दिसायला लागतात. त्यामुळे जर हेल्थ चेक करत असाल किंवा 2 गोष्टी लक्षात ठेवा. एखादं तुम्ही हेल्थ चेकमध्ये जर प्लेटलेट कमी दिसायला लागल्या, तर पटकन तुम्ही तुमच्या फिजिशियन्सना भेटायला पाहिजे किंवा आमच्यासारख्या लोकांना येऊन भेटा, ज्यांच्यामध्ये कळतं की बाबा प्लेटलेट कमी होय कधी-कधी लिव्हरच्या आजाराचं पहिलं साईन असू शकतं. आणि ऑब्व्हियसली लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आली ते किंवा सोनोग्राफीमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी इको टेक्स्चर्स आम्ही बघतो. सोनोलॉजिस्ट आपल्याला लिव्हर कशी दिसतीये हे सोनोग्राफीमध्ये सांगत असतात. ती नॉर्मल असेल तर ठीक आहे. पण ॲबनॉर्मॅलिटी आली तर डेफिनिटली तुम्ही तुमच्या डॉक्टरना प्रश्न विचारला पाहिजे, की हे का दिसतंय? ह्याच्यासाठी पुढे कुठे जावं लागतं का? त्यामुळे तुमचे फॅमिली कारण सगळेजण माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे फॅमिली फिजिशियन्स, तुमचे फिजिशियन जिथे तुम्ही रेग्युलरली दाखवता, त्यांना हे तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे किंवा स्ट्रेट तुम्ही लिव्हर स्पेशलिस्ट आजूबाजूला तुमच्या कुठे आहे त्यांना जाऊन भेटायला पाहिजे. सोनोग्राफी नॉर्मल आहे. लिव्हर फंक्शन टेस्ट नॉर्मल आहेत म्हणजे लिव्हर नॉर्मल नाही. कारण रिझर्व्हज खूप आहेत. जोपर्यंत रिझर्व्हज संपत नाहीत, तोपर्यंत ह्या टेस्ट नॉर्मल येऊ शकतात. त्यामुळे त्यासाठीच तुम्हाला स्पेशालिस्टना भेटणं आणि पुढच्या काही टेस्ट करणं जरुरी आहे अशा वेळेस. सो स्पेशली घरामध्ये जर कोणी आजारी असेल, फॅमिलीमध्ये जर कोणाला लिव्हरचा आजार असेल, फॅमिलीमध्ये हेपॅटायटिस बी असेल, तर अशा लोकांनी त्यांच्या लिव्हर टेस्ट करून घ्यायला पाहिजे एकदा तरी. आपण असं म्हणू शकतो का, की लिव्हरच्या आजाराचे काही टप्पे असतात. जसं आम्ही बाकीच्या आजारांमध्ये म्हणतो, की सुरुवातीला इन्फ्लमेशन होतं, मग फायब्रोसिस होतं, मग फेल्युअरकडे जायला लागलं. तसं हे टप्पे समजण्यासाठी काही प्रकार असतात का किंवा उपाय असतात करेक्ट. का? सो अल्वेज कारण काही असो, आता फॅटी लिव्हरबद्दल आपण बोलत होतो बराच वेळ. सो फॅटी लिव्हर इज वन ऑफ द रिझन फॉर लिव्हर इंजुरी. सो आपल्याला हे कळायला पाहिजे, की लिव्हर इंजुरी का चालू झाली? कारण काय? मग अल्कोहल आहे, फॅटी लिव्हर आहे, ड्रग्ज आहे, ऑटोइम्यून आजार आहेत किंवा व्हायरसेस आहेत किंवा किंबहुना कारण माहिती नाही. हा शेवटचं उत्तर असतं आमच्याकडे. सो ह्या कारणांनी एकदा इंजुरी चालू झाली, की इंजुरीचं रूपांतर इन्फ्लमेशनमध्ये व्हायला लागतं. इन्फ्लमेशन म्हणजे काय? की इथं मारा लागला, की जसं आपल्याला पहिल्यांदा इथे लाल होतं. मग ती सूज येते. मग त्याचा कलर चेंज होतो आणि मग ते हील होतं पुढे जाऊन. धिस इज अ नॅचरल पाथ ऑफ इंजुरी. आणि लिव्हरमध्ये प्रत्येक हीलिंग हे स्कार तयार करतं. करेक्ट. सो इथे कसं होतं, की तुम्ही जर समजा आपल्याला इंजुरीमुळे हाताला तुमच्या कापलं, तर यू आर अ सर्जन. जेव्हा कापतो आपण एखाद्या गोष्टीमुळे, सर्जिकली कापू दे किंवा ॲक्सिडेंटली कापलं गेलं, तर जखम भरून निघते, पण तो वण जात नाही. बरोबर. तो वण जो राहतो त्याला स्कारिंग म्हणतात. सो इंजुरी झाली,
इन्फ्लमेशन चालू राहिलं, की त्याच्यापुढे 1 उठायला लागतात लिव्हरवरती. त्याला लिव्हर फायब्रोसिस असं म्हणतो आम्ही. हेच लिव्हर फायब्रोसिस प्रोग्रेस होत गेलं, की पुढे जाऊन ह्याचं लिव्हर सिरोसिसमध्ये रूपांतर होतं आणि काही पेशंट्समध्ये लिव्हर फायब्रोसिसपासून स्ट्रेट लिव्हर कॅन्सरकडे पण जातात विथआऊट लिव्हर सिरोसिस. सो ह्या जो पाथ आहे, हे डायग्नोज करणं जरुरी आहे, की आपण कुठल्या पाथमध्ये आहे. हा हा प्रवास, हा पाथ किती वर्षात होतो? सो काही लोकांचा जो पाथ आहे ह्याच्यामध्ये, तो इट कॅन मूव्ह फ्रॉम 10 इयर्स टू 30 इयर्स. सो फॅटी लिव्हरमध्ये 10 ते 30 वर्षांच्या कालावधीपर्यंत इंजुरी होऊन लिव्हर सिरोसिसकडे जातात. पण ॲक्सलरेशन ऑफ डिसीज म्हणजे एखादा आजार गिअर चेंज करून फास्ट पुढे सरकणं हेही काही वेळेस दिसतं. स्पेशली जेनेटिक्स प्रॉब्लेम असतील किंवा तुम्ही अल्कोहल प्लस फॅटी लिव्हर असाल, म्हणजे तुम्ही ओबीस पण आहात, तुमचं वेट पण जास्ती आहे, तुम्ही डायबिटीज पण आहे आणि तुम्ही ड्रिंक्स पण घेताय. हे जेव्हा फॅक्टर्स एकत्र यायला लागतात आणि तुमचं न्यूट्रिशन पुअर आहे. सो अशा वेळेस मात्र तुम्हाला हे आजार पटकन पुढे सरकू शकतात. त्यामुळे कालावधी 10 टू 30 इयर्सपर्यंत 1 टू 3 डिकेड म्हणतो आम्ही याला. ह्याच्यामध्ये फॅटी लिव्हरचा आजार सिंपल फॅटी लिव्हरपासून सिरोसिसपर्यंत पुढे सरकू शकतो. तुमच्याशी बोलताना मला एक महत्त्वाची गोष्ट आता जाणवली आहे, जी मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, की द बेस्ट वे टू हँडल प्रॉब्लेम्स रिलेटेड टू लिव्हर इज प्रिव्हेंट देम. सो हे जे तुम्ही म्हणता ना, की इंजुरी झाली तर इन्फ्लमेशन होतं, इन्फ्लमेशन झालं तर फायब्रोसिस होतं. मग इंजुरी होऊच नये याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो का? 100%. सी खूप एक सारे छोटासा यातला प्रश्न, अल्कोहोलनी इंजुरी होते का? 100%. सो इंजुरी होण्याची जी कारणं आहेत, ज्याच्यामध्ये आता अल्कोहल झालं. कॉमनेस्ट म्हणजे जर मी 10 पेशंट माझ्याकडे लिव्हरचे येत असतील, तर त्यातले 50% टू 60% लोकं जे असतात ते अल्कोहल इंड्यूस्ड लिव्हर इंजुरीमुळे येतात. आता फॅटी लिव्हर इक्वल अमाउंटवर ते यायला लागले, कारण ॲज वी डिस्कस्ड की फॅटी लिव्हरचे आजार वाढतच चाललेत आता लाईफस्टाईलमुळे किंवा एक किंबहुना काही कारणास्तव. नंतर असतात की हेपॅटायटिस, व्हायरल हेपॅटायटिस, स्पेशली पाण्याची पांढरी कावीळ एक शब्द फार लोकांमध्ये कॉमन आहे. ही आधी पांढरी कावीळ आहे माझी. सो पांढरी कावीळ का म्हणतात? कारण कावीळ म्हणजे पिवळे डोळे पिवळे होणे हे कावीळ म्हणतात भाषेमध्ये, मराठी भाषेत. तर पांढरी कावीळ म्हणजे काय? की हे हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी या जे व्हायरसेस असतात, हेही सायलेंटली लिव्हरला डॅमेज करतात. एकदा का हे रक्तात न पसरणारे व्हायरसेस आहेत. एकदा का ते लिव्हरमध्ये उतरले, की हे सायलेंटली काही लोकांमध्ये लिव्हर डॅमेज करतात. पण तुम्हाला डोळ्यामध्ये पिवळसरपणा दिसत नाही आणि हे लिव्हर फायब्रोसिस, लिव्हर सिरोसिस होईपर्यंतही तुम्हाला कळणार नाही. त्यामुळं खूपदा आता तुम्ही सर्जरीच्या आधी हे टेस्ट करत असता आणि त्याच्यामध्ये चुकून अचानक हे टेस्ट इन्सिडेंटली पॉझिटिव्ह. सापडतात आणि मग लोकं आश्चर्यचकित होतात, की "अरे, मला कधी कावीळ झालीच नाही." पण ह्यांना पांढरी कावीळ म्हणतात आणि जर असेल, स्पेशली फॅमिलीमध्ये कोणाला हेपॅटायटिस बी किंवा हेपॅटायटिस सी असेल, तर त्यांच्या बाकीच्या फॅमिली मेंबरनी हे टेस्ट करून पाहायला पाहिजे, की त्यांना आहे का? हे त्यामुळे धिस इज रिलेटेड टू हेपॅटायटिस. हे इंजुरी होण्याचे हे कॉमन कारण आहेत. आता ऑटोइम्यून आजार, पोस्ट कोव्हिड आम्हाला ऑटोइम्यून आजार खूप वाढलेले दिसतात. मेडिकेशन इंड्यूस्ड आता टीबीच्या मेडिसिन्सनी काही लोकांना लिव्हरला इंजुरी होऊ शकते. हर्बल मेडिकेशन्सनी काही लोकांना लिव्हर इंजुरी होताना दिसतीये. सो लिव्हरची इंजुरी देअर इज नथिंग सेफ अबाउट मेडिकेशन्स. मग भले हे ॲलोपॅथी असू दे, आयुर्वेदिक असू दे, होमिओपॅथी असू दे. प्रत्येक पॅथीचे स्वतःचे इफेक्ट, साइड इफेक्ट असतात. त्यामुळे ते स्पेशालिस्टना विचारून घेतलेले बरे. इट्स नॉट अबाउट क्रिटिसायझिंग एनी पॅथीज. इट इज अबाउट अंडरस्टँडिंग द पॅथी and giving the medication to that patient in a correct way, in a correct manner, and इन द diagnosing करेक्ट डोस. in a correct dose आणि diagnosing problems early if the dose is not helping him. सो माझे बाबा नेहमी म्हणायचे, ज्यांच्या आठवणीत मी हे चॅनल चालवतो, की एव्हरी मेडिसिन इज इफेक्टिव्हली अ केमिकल Yes, it is. अँड एनी केमिकल इन एक्सेस डोस कॅन हॅव इट्स साइड इफेक्ट्स. 100%. त्यामुळे ते ॲलोपॅथी असो किंवा आयुर्वेद असो किंवा होमिओपॅथी असो, ही केमिकल्स आहेत आणि त्यांचा डोस जर प्रॉपरली टायट्रेट झाला नाही, तर तो धोकादायक होऊ शकतो. येस. सेल्फ मेडिकेशन सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इथे आहे, की लोकांना वाटतं, की हर्बल मेडिकेशन सेफ असतात. त्यामुळे ते काउंटरवरती जाऊन ओव्हर मेडिकेशन्स घेतात किंवा ऐकून लोकांचं YouTubeवरती ऐकून किंवा Facebookवरती ऐकून हे घेत असतात. पण तसं करू नये. त्यांच्या स्पेसिफिक आता वैद्य आहेत, होमिओपॅथी डॉक्टर्स आहेत. त्यांना विचारून त्यांच्याकडनं सल्ला घेऊनच मेडिसिन्स घ्यावे. जेणेकरून तुम्हाला लिव्हर इंजुरी प्रिव्हेंट करता येईल. सो इथे एक मला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, जो फार रिलेव्हंट आहे, की सगळेच लिव्हर आजार हे इरिव्हर्सिबल असतात का? की काही लिव्हर आजार हे रिव्हर्सिबल सुद्धा किंवा काही लिव्हर डॅमेजेस आपण रिव्हर्स करू शकतो? करेक्ट. सो रिव्हर्सिबिलिटी आणि इरिव्हर्सिबिलिटी लिव्हर आजारामध्ये ह्या स्टेजवरती आहे. जर लिव्हर आजार फक्त इन्फ्लमेशनपर्यंत असेल आणि आपल्याला कारण माहिती असेल, लाइक फॉर एक्झाम्पल अल्कोहल. सो अल्कोहलमुळे जर हेपॅटायटिस होत असेल आणि लिव्हर इंजुरी चालू आहे, तर अल्कोहल थांबलं की ही लिव्हर इंजुरी इव्हेंच्युअली सेटल होईल.
लॉंगर द इंजुरी इज गोइंग टू स्टे, म्हणजे खूप वर्षानुवर्ष जर तुम्ही Exposure time लिव्हरला साठी. एक्सपोजर टाईम, जर लिव्हरला तुम्ही टोचतच राहिला, त्याला इंज्युअर करतच राहिला आणि एकदा का फायब्रोसिस सेट इन झालं, फायब्रोसिस आम्ही 4 स्टेजमध्ये म्हणतो, F1, F2, F3, F4. जेव्हा F1, F2 स्टेजमध्ये जरी फायब्रोसिस असेल, तरी देवानी लिव्हरला इतके चांगले गुणधर्म दिलेत, की हे रिव्हर्सल होण्याची शक्यता आहे. पण जर तुम्ही F3, F4 किंवा सिरोसिस झाला, तर इथनं रिव्हर्सल नाही. सिरोसिस तर रिव्हर्स होतच नाही. यू कांट मेक इट नॉर्मल लिव्हर. जशी देवानी दिलेली लिव्हर आहे, तशी बनणं शक्य नाहीये. त्यामुळे रिव्हर्सल करायचं असेल, तर लिव्हर इंजुरी लवकर ओळखणं आणि फायब्रोसिस जरी असेल, तरी अर्ली स्टेजमध्ये फायब्रोसिस ओळखून त्याला ॲडिक्वेट स्टेप्स घेणं, की जेणेकरून हे रिव्हर्स व्हायला लागेल. कारण रिव्हर्स व्हायला बराच कालावधी जातो. लोकांना वाटतं, की एसजीओटी, एजीपीटी नॉर्मल झाले म्हणजे लिव्हर रिव्हर्स झाली. तसं नाहीये. कारण फायब्रोसिस रिव्हर्सल हे काही महिने प्रोसेस चालू असते. इथं मला एक अतिशय महत्त्वाचं वाक्य नमूद करावंसं वाटतंय. लिव्हर असो किंवा मन असो, फार वर्ष जर टोचत राहिलं ना, तर इर्रिव्हर्सिबल डॅमेजेस होऊ शकतात. मग लिव्हरबद्दलचे गैरसमज काय आहेत? हे मला खास आज तुम्ही आलेले आहात म्हणून तुम्हाला विचारायचे आहेत, तुमच्याकडून समजून घ्यायचे आहेत. तर हे लिव्हरविषयीचे समज गैरसमज आपण पुढच्या भागात घेऊया. तुम्ही कुठेही जाऊ नका. आमचा पुढचा भाग जरूर बघा. आजचा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल, तर कॉमेंटमध्ये आम्हाला जरूर सांगा. हा विषय तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल, तर घरच्यांना हे व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि हो, असेच आरोग्यपूर्ण विषयी चर्चा ऐकण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.